शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲप आणि कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत। आतापर्यंत जो गुन्हा दाखल झालाय यामध्ये आणखी काही कलमांची वाढ होऊन आरोपांची संख्या देखील जास्त होऊ शकते असं मत धस यांनी व्यक्त केलंय। बर्फीची वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमवली आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये मकोका तसंच एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता धस यांनी वर्तवली आहे। फक्त आयटी आणि फसवणूक एवढ्या पुरतं हे मर्यादित राहणार नाही। याच्यामध्ये आणखी सुद्धा काही कलम वाढली पाहिजेत आणि याच्यातले आरोपींची संख्या सुद्धा माझ्या मते ही जरा जास्तच होण्याची दाट शक्यता आहे। या देवस्थानामध्ये नेमकं किती कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे। ही संघटित गुन्हेगारी सुद्धा होऊ शकते। कदाचित याच्यामध्ये मकोका सुद्धा लावला पाहिजे, एमपीडीए सुद्धा लागेल अशा पद्धतीचं, कारण एकट्या दुकट्याचं कारस्थान नाहीये हे।